आपल्यासोबत आहेत धाराशिवचे आमदार कैलासदादा पाटील. दादा, खरं तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की 2019 ते 24च्या कालावधीमध्ये आम्हाला लक्षात आलं की उद्धव ठाकरे देखील आमचे शत्रू असू शकत नाहीत, कारण ह्या एकंदरीत जे राजकारण होत आहे गेल्या 5 वर्षातलं त्यामधून आम्हाला लक्षात आहे. कुठेतरी मैत्रीचा हात पुढे करतायत का उद्धव ठाकरे? काय वाटतं ह्या विधानावरून, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून? मला जे 2019 ते 24मध्ये जे राजकारण झालं, म्हणजे पक्ष फोडाफोडीचा असेल किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी झाल्या असेल, हे त्यांना वाटतं की म्हणजे त्यांना आता लक्षात येतं की दुश्मन नाहीत. मग हे झाले ते चूक झाली असं त्यांना म्हणायचं आहे का, असं मला वाटतंय. कारण आता जर ते तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्यांनी, मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही सांगता ते आमचे दुश्मन नाहीत असं जर वक्तव्य असेल, तर जे केलं आपण शिवसेनेच्या बाबतीत ही कुठेतरी चूक होती का, किंवा चूक त्यांनी मान्य केली का, असं मला विचारायचं आहे. त्यांना त्यांचं वाटलं असेल की आपण जे केलं ते चुकीचं आहे, दुश्मनासारखं वागून तो पक्ष फोडणं, त्याचे आमदार फोडणं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करणं, ह्या गोष्टी ज्या पद्धतीने झाल्या ह्या कुठेतरी चुकीत झाल्या असं त्यांना वाटतं असेल असं मला वाटतं. मी ते ऐकलं नाही, तुम्ही सांगताय ते, असं मला वाटतं, बाकी नाही काय. पण मग कुठेतरी एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्याचा किंवा त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा कुठेतरी आता देवेंद्र फडणवीसांना पश्चाताप झाला, असं काही त्यातून असू शकतं का? हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांना जे त्यांचे अनुभव आले असतील त्या अनुभवातनं कदाचित हे वाक्य असेल असं मला वाटतं. दुसरीकडे अजितदादा असं म्हणतात की कर्जमाफीचा शब्द मी माझ्या भाषणात कुठेही उल्लेख केलेला नाही आहे, मात्र राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात तसा उल्लेख होता. याशिवाय हसन मुश्रीफ देखील म्हणाले की आम्ही कर्जमाफी करू. मात्र आता अजितदादा त्यावरून युटर्न घेताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी मग हे निवडणुकीपुरतं कुठेतरी आश्वासन होतं का निवडणुका समोर ठेवून? ही जी लोक आहेत, आपण ते 15 लाखापासून कर्जमाफीपर्यंत निवडणुकीची मतं मिळवण्यासाठी काहीतरी घोषणा करायच्या, लोक ह्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मतं देतात आणि त्यानंतर मग आम्ही असं म्हणलोच नाही असा युटर्न घेतला जातो. ही खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बरोबर केलेली तुम्ही फसवणूक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मतं मिळवण्यासाठी तुम्ही जाहीरनाम्यात उल्लेख करायचा, बरं हा दादानी म्हणलं काय किंवा भारतीय जनता पार्टीने म्हणलं काय, हे सगळ्यांचं मिळून सरकार होतं, त्यावेळेसही मिळून होते, आजही मिळून आहेत. त्यामुळं आपल्या मित्रपक्षाने दिलेला शब्द पाळणं हे सगळ्यांचंच काम आहे असं मला वाटतं, आणि शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. शरद पवारांनी परवा आपल्या एका वक्तव्यामध्ये असं म्हणाले की संघाचं त्यांनी कौतुक केलेलं होतं, आणि मग त्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शरद पवारांना किंवा त्यांचं जे एकंदरीत साम्राज्य आहे ते नष्ट करणारी ही संघशक्ती आहे, आणि हे त्यांना कळल्यामुळेच त्यांनी कौतुक केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला त्या बाबतीत तुम्ही एकतर तो राष्ट्रवादी आणि भाजपचा संबंधित विषय आहे, त्यामुळे त्या दोघांपैकी कोणाला तरी विचारायला बरवलं असं मला वाटतं. नितेश राणे खरं तर आता मंत्री झालेले आहेत. ते असं म्हणतात की ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ईव्हीएमचं लॉंग फॉर्म केलेला आहे. कितपत योग्य आहे एखाद्या मंत्र्यानं असं बोलणं? एखाद्या जबाबदार मंत्र्यांना असं बोलणं योग्य नाही. आपण संविधानिक पदावर आहेत, आपल्यासाठी सर्वच आपण ज्यावेळेस शपथ घेतो त्यावेळेस सगळ्यांशीच आपण समान वागणूक दिली पाहिजे. भारताचं संविधान त्या पद्धतीनं आपल्याला शपथ दिली जाते, त्यामुळे हे योग्य नाही असं मला वाटतं. तर दादा, आज वैभवी देशमुख या मोर्चाला येत आहेत, संतोष देशमुख यांची कन्या, आणि त्यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पोलीस आम्हाला ह्या सगळ्या तपासातली माहिती देत नाही आहेत, कुठेतरी माहिती लपवण्याचा प्रकार होतोय, असं एकंदरीत तिच्या वक्तव्यातून येत आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे, आणि आपण काय मागणी कराल? संतोषभाई देशमुख यांची कन्या वैभव देशमुख जर असं त्यांचं म्हणणं असेल, तर निश्चितच ह्यातून सरकार किंवा पोलीस कोणाला तरी वाचवण्यासाठी हा तपास गुप्तपणे तपासातली गुप्तता ठेवत आहेत का? कमीत कमी ठीक आहे, तुम्हाला तपास यंत्रणेमध्ये काय अडचण येत असेल म्हणून तुम्ही तपास जाहीर करत नसतात, कमीत कमी पीडित कुटुंबियांना तरी तपासात काय निष्पन्न झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे हे सांगणं गरजेचं आहे. असं जर कुटुंबियांना जर माहिती मिळत नसेल तर न्याय त्यांच्यावरला यंत्रणेवरला विश्वास कसा राहील, आणि मग त्यांना कसं वाटेल किंवा आपल्या वडिलांना न्याय मिळेल. त्यामुळं त्यांना विश्वास निर्माण करायचा असेल त्यांच्यामध्ये, तर कमीत कमी त्यांना तरी तुम्ही माहिती द्या की तपासात कुठपर्यंत आले, तपासात निष्पन्न काय झाले, ही पोलिसांची जबाबदारी असं मला वाटतं. दादा, खरं शेवटचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने आणली, आणि त्यामुळे आता तिजोरीवर मोठा भार पडलेला आहे, आणि त्यातून आता कुठेतरी रेव्हेन्यू वाढवण्यासाठी राज्याचा मद्य धोरण जे आहे म्हणजे मद्य विक्री जी आहे ती वाढवण्यासाठीचा निर्णय घेतला गेलेला आहे, आणि त्यामध्ये 5 जणांची समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. कसं पाहता या निर्णयाकडे?
ज्यावेळेस मागही महाविकास आघाडी सरकार असताना असं काहीतरी धोरण आणायचं चाललं होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे ही एकदा आपण जाऊन बघावी आणि मग मग स्वतःला विचारावं की आपण काय करतोय आणि काय नाही ते. कारण ज्यावेळेस आठवतंय तुम्हाला की मागही बहुतेक आघाडी सरकारमध्ये काहीतरी असं मध्य धोरण आणायचं चाललं होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने जी भूमिका घेतली होती त्याच भूमिकेवर भारतीय जनता पार्टीने आजही ठाम राहावं अशी माझी अपेक्षा आहे. काय काय भूमिका घेतली होती? त्यांनी स्वतःच आठवावं, स्वतःच बोललेलं आठवावं. आता तुम्ही कर्जमाफी जसं सांगितलं तर स्वतःचेच व्हिडिओ काढून बघावे की आपण ह्या धोरणाबाबतीत आघाडी सरकारच्या काळात जे धोरण आणायचं चाललं होतं, आलं नव्हतं, त्यावेळेस काय भूमिका घेतली होती हे आठवावं. मग परत त्याच्यावर आत्मपरीक्षण करून बघावं काय काय बोललं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. तर हे होते आमदार कैलासदादा पाटील आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर जे आहे ते टीका केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन अभिजित पिसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.